तर या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माजी लष्करी अधिकारी सतीश ढगे सर जोडलेले आहेत। सतीश सर, स्वागत आहे। पत्रकार परिषद आपण ऐकलेली आहे। अनेक महत्त्वाचे खुलासे देखील या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही दलांच्या वतीने करण्यात आले आणि पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामागे पाकिस्तानचाच हात होता असं आता आपल्या लष्कराने स्पष्ट केलंय। आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात माहिती देताना ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये होतं आणि ते अद्यापही सुरूच राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच शुभम, आजची जी पत्रकार परिषद तिन्ही म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, डीजीएओ, एअरफोर्सशी संबंधित आणि डीजीएनओ या तिघांनी त्या ठिकाणी घेतली। आणि मुळातच आपण 7 तारखेपासून आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची जी पत्रकार परिषद होते आणि त्यामध्ये जी माहिती दिली जाते त्याच अनुषंगाने जे आहे आज काही ऑपरेशनल डिटेल्स, ज्याला आपण म्हणतो नीड टू नो, सगळेच ऑपरेशनल डिटेल जे देता येऊ शकत नाहीत आणि देण्याची गरजही नाही, कारण आता सुद्धा हे ऑपरेशन जे आहे इव्हॉल्विंग आहे। काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले आणि ऑलरेडी आपण मागच्याही काही काळामध्ये ज्याची चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे भारताची एअर डिफेन्स सिस्टम मजबूत आहे, कशा प्रकारे पाकिस्तानने ड्रोन धाडले, त्याचबरोबर कशा प्रकारे आपण पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे महत्त्वाचे क्रिटिकल एअरबेस आणि त्यांची जी रडार सिस्टम आहे ती उद्ध्वस्त केली। आणि याच्या सोबतीला काही 2-4 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आणखीन नवीन आपल्या लक्षात आलेल्या आहेत, अधिकृतरित्या सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे नेव्हीचा कशा प्रकारे रोल राहिला। नेव्ही जी आहे फॉरवर्ड डिप्लॉयमेंट त्यांनी त्या ठिकाणी केली आणि अरेबियन सी मध्ये, अरबी समुद्रामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पाणबुड्या असो, त्याचबरोबर जहाजांच्या माध्यमातून आणि आपलं सामर्थ्य, आपल्या नेव्हीचं सामर्थ्य हे पाकिस्तानपेक्षा क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्हली म्हणजे संख्यात्मक त्याचबरोबर गुणात्मक खूप मोठ्या प्रमाणावर आहे। आणि त्या अनुषंगाने पाकिस्तानच्या नौदलावर जे आहे सागरी मार्गाने एक प्रकारे दबाव आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कराचीचं जे आहे म्हणजे कराची बंदर जे आहे त्या ठिकाणी आपण अग्रेसिव्ह पोस्चर घेतल्यामुळे त्यांच्या ज्या जहाजा आहेत म्हणजे नौदलाच्या पाकिस्तानच्या ज्या जहाजा आहेत त्यांना बंदरामध्येच राहण्यासाठी आपण भाग पाडलं। आणि याच्या सोबतीलाच वेगवेगळ्या प्रकारची काही 2-3 आणखीन नवीन गोष्टी ज्या कळाल्या की या ऑपरेशन सिंदूरमध्ये आतापर्यंत भारताच्या 5 जवानांना जे आहे एक प्रकारे अमरत्व त्या ठिकाणी पत्करावं लागलं, त्यांनी देशासाठी आपली आहुती दिली। तर दुसऱ्या बाजूला क्रॉस बॉर्डर फायरिंग मध्ये त्याचबरोबर प्रत्येक दिवशी आर्मी सोबत जो मुकाबला पाकिस्तानच्या सैनिकांचा क्रॉस बॉर्डर फायरिंगच्या माध्यमातून होत होता त्यातून 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करण्यामध्ये सुद्धा या 3 दिवसामध्ये भारताच्या सैनिकांना यश आलं, असे सुद्धा ऑफिशियल डेटा किंवा अशा प्रकारचा अधिकृत डेटा जो आहे तो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आला। मुळातच आतापर्यंतची भारताची जी भूमिका आहे की कॅलिब्रेटेड, प्रपोर्शनेट, रिस्ट्रेन्ड रिस्पॉन्स, म्हणजे आम्ही युद्धखोरीची भाषा कुठेही केली नाही, तशी कारवाई केली नाही, पण पाकिस्तानने केल्यानंतर टप्प्याटप्प्याने कशी कारवाई केली याची माहिती यामध्ये देण्यात आली। अगदी सतीश सर, डीजीएमओ राजीव घई यांनी एक मुद्दा उपस्थित केला। खरं तर तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की जे दहशतवादी पाकिस्तानमध्ये आहेत त्या दहशतवाद्यांना एक प्रकारे त्यांच्या लष्कराचा पाठिंबा आहे असं देखील महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी केलं। आणि आपण जर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांचा जो अंत्यविधी आपण फोटो पाहिले असतील तर त्यामध्ये अनेक त्यांच्या पाकिस्तानी लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसलेलं आहे। नक्कीच, म्हणजे या भारताच्या 7 तारखेपासूनचे हे जे ऑपरेशन सिंदूर आहे त्यातलं एक हायलाइटिंग फीचर म्हणजे आपण कुठलेच दावे जे आहे हवेत केले नाही। जर आपण काही सांगितलं तर त्यासाठी प्रूफ दिले, बिफोर आणि आफ्टर त्या ठिकाणी जे आहे काय पोझिशन होती त्याचे प्रूफ दिले। आणि आता तुम्ही जसं सांगितलं की या सो कॉल्ड हाय व्हॅल्यू टार्गेट या दहशतवाद्यांचा आपण जो खात्मा केला तर त्याच्या अंत्यविधीमध्ये जे आहे लेफ्टनंट जनरल स्तराचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतात, दहशतवादी संघटनांचे मुखिया त्या ठिकाणी उपस्थित राहतात, इन्स्पेक्टर जनरल पोलीस त्या रिजनचे जे आहेत ते उपस्थित राहतात आणि हे फोटो सहित, नावासहित आपण प्रूफ त्या ठिकाणी दिलेलं आहे। जगानं लक्षात घ्यावं की पाकिस्तान जे असे खोकले दावे करतो की आमचा दहशतवादाशी काही संबंध नाही, उलटा आम्ही व्हिक्टिम आहे, मग हे फोटो खोटे बोलतायत का? आम्ही तर नावासहित, डेट सहित प्रूफ तुम्हाला देतो। आता अमेरिकेनं पाहावं, जगातल्या मोठ्या राष्ट्रांनी या गोष्टीकडे सिरियसली पाहण्याची गरज आहे, कारण आम्ही ते प्रूफ सगळ्या जगासमोर दिलेले आहेत। अगदी सतीश सर, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे। पाकिस्तानच्या वतीने वारंवार अनेक दावे केले जात होते की भारतीय लष्करातील काही सैनिकांना आम्ही ठार मारलं, भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आम्ही हल्ले केले, भारताचे काही एअरबेस आम्ही उद्ध्वस्त केले, असे दावे पाकिस्तानच्या वतीने वारंवार केले जात होते। त्याला देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता उत्तर देण्यात आलंय की कशा पद्धतीने आम्ही सुरक्षित आहोत आणि देशवासियांची देखील लष्कर काळजी घेतंय हे देखील आता लष्कराने दाखवून दिलेलं आहे।
पाकिस्तानचा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन त्यांनी राबवलं होतं आणि काहीही दावे त्या ठिकाणी करत होते. हा सगळा दावा खोटा आहे आणि मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये जसं एअरफोर्स स्टेशन सुरतगड त्याचा फोटो दाखवला, एअरफोर्स आदमपूर त्याचा फोटो आपण त्या ठिकाणी दाखवला, म्हणजे प्रूफ सहित आपण दाखवलं. आणि आपली एअर डिफेन्स सिस्टम किती मजबूत होती आणि त्यामुळे पाकिस्ताननं शेकडो, जो आकडा त्यांनी दिला की एका दिवसामध्ये 700 ड्रोन्स पाकिस्ताननं जे आहे भारताच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी धाडले, पण तरी सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टम किती मजबूत होती आणि त्यामुळे आपलं नुकसान झालं नाही, पण पाकिस्तानचं कसं नुकसान झालं आपल्या हल्ल्यामुळे याचे प्रूफ आपण त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचं काम सुद्धा या प्रूफच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे या पत्रकार परिषदेमधून केलं. अगदी. सतीश सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. महत्त्वाचं विश्लेषण आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे देखील मांडलेले आहेत. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद शुभम. अगदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.